आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेले विधान अत्यंत चुकीचं असून वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लावू नका, खासदार सुरेश म्हात्रेंचे आमदार गोपीचंद पडळकर यांना सूचना। पंढरपूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ आंदोलन, समर्थकांच्या वतीनं पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, तर भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली दुग्धाभिषेक। सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निदर्शनं, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारत पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध। पडळकरांच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही आंदोलन, सांगलीच्या ईश्वरपूर पेठ रस्त्यावर आंदोलन, जयंत पाटील यांच्या समर्थकांचा रास्ता रोको। गोपीचंद पडळकरांच्या विरोधात नागपूरमध्ये आंदोलन, जयंत पाटलांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध, पडळकर यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी। सिंधुदुर्गात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांच्या निषेधार्थ आंदोलन, पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। राज्यातील अतिवृष्टीने सुमारे 63 लाख हेक्टर क्षेत्राचं मोठं नुकसान, लवकरच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी बच्चू कडूंनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह राज्यातील पालकमंत्र्यांच्या घरात घुसण्याचा दिला इशारा। यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास अहिराणी शैलीत दिलं उत्तर। बंजारा समाजाला आदिवासींना प्रमाणपत्र द्या, प्रमाणपत्र न दिल्यास बंजारा समाजातील मंत्री आमदार राजीनामा देतील, काँग्रेस आमदार राजेश राठोडांचा इशारा। भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम, मेरा देश पहिले द अनटोल्ड स्टोरी ऑफ नरेंद्र मोदी कार्यक्रमाचं उद्या आयोजन, मुख्यमंत्री फडणवीस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार। यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यामध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला खिंडार, बाभुळगाव बाजार समितीचे संचालक आशिष भीमसिंग सोळंकेंचा भाजपमध्ये प्रवेश। गुलाबराव पाटील विरुद्ध बच्चू कडू यांच्यामध्ये जुंपली, लवकरच जळगावमध्ये येऊ, गुलाबराव पाटलांचं आव्हान बच्चू कडूंनी स्वीकारलं। मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक, छत्रपती संभाजीनगरमधील कार्यालयामध्ये अतुल सावे असताना घडली घटना, दगडफेक करणारा पोलिसांच्या ताब्यात, दगडफेक करणारा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती। आदिवासींच्या सुपीक जमिनी सुरक्षित राहतील, आदिवासींच्या सुपीक जमिनींना कोणताही धोका नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। अखेर 6 दिवसांनी बंजारा समाजाचं उपोषण मागे, भाजप आमदार संजय केनेकरांच्या शिष्टाईला यश, तर गोरक्षनाथ राठोडांचं उपोषण अखेर मागे। पोलीस दलामध्ये केंद्राकडून हस्तक्षेप होत नाही, डीजी असलेले निवृत्त अधिकारी बोलतात हे चुकीचं, मीरा बोरवणकरांच्या मुलाखती आणि भाषणासंदर्भात स्पष्टीकरण, 11 वर्षात 8.5 वर्ष गृहखातं माझ्याकडे, तसा हस्तक्षेप नसतो, फडणवीसांचं स्पष्टीकरण। अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांना ठाकरेंचं मार्गदर्शन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून बांधणी भक्कम करा, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी संदर्भात विचार करा, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश। जामखेडच्या आवसभेत रोहित पवारांचा संताप, हा तुमच्या बापाचा पैसा नाही, रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं, गटार योजनेचं काम निकृष्ट, नागरिकांच्या तक्रारी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण, ठेकेदाराच्या गुंडांकडून पत्रकारांना मारहाण, मारहाणीमध्ये काही पत्रकार जखमी, तर छगन भुजबळांनी जखमी पत्रकारांची भेट घेत विचारपूस केली। नाशिकमध्ये पत्रकारांवर गुंडांकडून झालेल्या हल्ल्याचा बच्चू कडूंनी केला निषेध, लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकार काम करत असतात, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, बच्चू कडूंचं वक्तव्य। ठाकरेंच्या काळातील शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा, तर शिवभोजन थाळी योजनेसाठी 200 कोटी मंजूर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपूरच्या दौऱ्यावर, जनसंवाद कार्यक्रमाला बावनकुळेंची हजेरी, बावनकुळेंनी एकही व्यक्तीची समस्या ऐकली नाही, आम आदमी पक्षाचा आरोप, कार्यक्रमात जनतेची दिशाभूल झाल्याचाही केला आरोप। महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ होणार, पणन मंत्री जयकुमार रावलांची माहिती। ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, मोहनलाल यांच्या चित्रपटांनी आणि योगदानानं भारतीय चित्रपट सृष्टीला नवीन उंचीवर नेलं। बेरोजगारांना एसटीमध्ये मिळणार 30,000 रुपयांची नोकरी, एसटी ताफ्यामध्ये 8,000 नवीन बसगाड्या दाखल होणार।
माडाच्या मुंबईतील दुकानांच्या ई लिलावाकडे मुंबईकरांची पाठ. 149 पैकी केवळ 70 दुकानांचा ई लिलाव पूर्ण. 79 दुकानं राहिली रिक्त. मुंबई महापालिका बँक निवडणूक खटल्याला तारीख पे तारीख. पुढील सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी. महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा देशात अव्वल. रश्मी शुक्लांचं मत. चिखलीत इंद्रायणी गाठी 2 STP उभारणार. नदीचं प्रदूषण त्यामुळे कमी होण्यास मदत होणार. अखेर मच्छीमारांच्या बर्फाच्या दरामध्ये 20 रुपयांची घट. मच्छीमारांना दिलासा. प्रति टनामागे 85 ऐवजी 65 रुपयांवर तोडगा. मीनाताई पुतळा विटंबना प्रकरणी उपेंद्र पावसकरच्या अडचणीमध्ये वाढ. उपेंद्र पावसकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पैठणमध्ये रंगारहट्टी येथे नवरात्र उत्सवाचं आयोजन. कालिका देवी नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी महिला मंडळाची समिती स्थापन. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठामध्ये झाडीबोली नाट्य संमेलन. मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर यांच्या हस्ते उद्घाटन. डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर हे संमेलनाचे अध्यक्ष. चंद्रपूरमध्ये सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत भद्रावती तालुक्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन. शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद. किन्नरमा सामाजिक संस्थेचं वार्षिक स्नेहसंमेलन. वार्षिक स्नेहसंमेलनाचं यंदा 11वं वर्ष. कार्यक्रमाला वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती. नाशिकमध्ये आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाची तपास मोहीम. तर मोहिमेत सुमारे 1,35,000 रुपये किमतीचा 43 लिटर कमी दर्जाच्या तुपाचा साठा जप्त. कोल्हापूरमध्ये धर्मराज दूध संस्थेच्या सभेत गोकुळ ठरावावरून राडा. पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ संघाच्या निवडणुकीचं राजकारण तापलं. ठराव लिलाव पद्धतीने नावावर करण्याची विरोधकांची मागणी. राज्यातील अनुरक्षण गृहांची न्यायालयानं माहिती मागवली. मुलामुलींच्या प्रवेशाची क्षमता आणि प्रत्यक्ष प्रवेशाचा तपशील सादर करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश. नवरात्रोत्सवात मुस्लिमांना प्रवेश देऊ नका. विश्व हिंदू परिषदेचं गरबा आयोजकांना निवेदन. दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेत भूमिका मांडणार. अमरावतीमध्ये शेतकऱ्याचा पिकावर रोटावेटर फिरवण्याचा घाट. पीक नुकसानीनं शेतकऱ्याचा कृषी विभागावर संताप. आमच्या शेतीची अंत्ययात्रा तरी बघायला या. दिवसामधील शेतकऱ्यांची कृषी विभागाला निमंत्रण पत्रिका. पुणे विद्यापीठाच्या प्रमाणपत्रांच्या आता नाशिकमध्ये छपाई. इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये होणार छपाई. प्रमाणपत्रांच्या बनावटगिरीला आळा बसणार. पुणे विद्यापीठाच्या सुरक्षितता आणि पारदर्शकपणासाठी निर्णय. जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग जवळपास मोकळा. याचिका निकाली निघाल्यानं जिल्हा परिषद निवडणुकांचा बार. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. रत्नागिरीमध्ये समाजसेवक आणि आरटीआय कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी गोवा बंद. हल्ल्याच्या निषेधार्थ आझाद मैदानातून मोर्चा काढून सरकारला घेरण्याचा प्रयत्न. अहिल्यानगरमध्ये कारखान्यामध्ये देवीच्या मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात देण्याची लगबग सुरू. मूर्ती खरेदी करण्यासाठी भाविकांची लगबग. बाईंदरमध्ये साई पार्क मंडळानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात नवघरच्या माऊलीचं केलं आगमन. मंडळातील कार्यकर्त्यांनी रांगोळ्या काढत फुले उधळत आई माऊलीचं केलं स्वागत. गडचिरोलीमध्ये आष्टी ते आडलापल्ली मार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेमध्ये व्यक्तीचा मृत्यू. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. नवीन बदलांसह आणलेल्या मोनोरेलची ट्रायल रन. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलं असून ऑटो सिग्नलिंगची सुविधा. नवीन मोनोरेलचं रेक्स लवकरच वापरण्यात येणार. मोनोरेल सेवा आजपासून तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद. मोनोरेलमध्ये अनेकदा बिघाड झाल्यानं निर्णय. नवीन मोनोरेल कधी सुरू होणार या संदर्भात मात्र अद्याप अस्पष्टता. मुंबई नांदेड साप्ताहिक विशेष 4 रेल्वे गाड्या चालवणार. आजपासून 22 डब्यांच्या विशेष गाडीचं आरक्षण खुलं. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या समोर थकीत मानधन आणि पुनर्नियुक्तीच्या मागणीसाठी योगा शिक्षकांचं धरणे आंदोलन. मागणी मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा. उत्तर प्रदेशातील कानपूरचे पडसाद. ठाण्यामध्ये मुंबऱ्यात मुस्लिम समुदायाचं आंदोलन. उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात आंदोलन. पैठणमध्ये छावा संघटनेच्या वतीने आंदोलन. अतिवृष्टीनं ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन.
चंद्रपूरमध्ये सिंधाळा, मसळा आणि नवेगाव गावातील नागरिकांचं आंदोलन. पुनर्वसन केलेल्या ठिकाणी सुविधा न केल्यानं ग्रामस्थ आक्रमक, तर दुर्गापूर कोळसा खान कार्यालयाच्या समोर आंदोलन. व्यवस्थापनासाठी आजची मुदत. पनवेलमध्ये जमीन हडपल्याप्रकरणी शेतकऱ्याचं जलसमाधी आंदोलन. तहसीलदारांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन तात्पुरतं स्थगित. तत्कालीन तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. 2014 मध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या. धनगर समाजाचे नेते ज्ञानेश्वर सरवदेंची मागणी. अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णातील डॉक्टर गेल्या 25 दिवसांपासून संपावर. थकीत मानधनाच्या मागणीसाठी 62 डॉक्टर संपावर. 600 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया रखडल्या. यवतमाळमध्ये उमरखेड येथे आरक्षण बचावसाठी आदिवासींचा एल्गार. मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव मोर्चामध्ये सहभागी. माजी आमदार उत्तम इंगळेंच्या नेतृत्वात मोर्चा. यवतमाळमधील शासकीय रुग्णालयातील एमबीबीएस शिकाऊ डॉक्टरांचा 1 दिवसांचा संप. होमिओपॅथी डॉक्टरांचा ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी दिल्यानं संप. अखेर 6 दिवसांनी बंजारा समाजाचं उपोषण मागे. भाजप आमदार संजय केनेकर यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चेला यश. गोरखनाथ राठोड यांचं उपोषण अखेर मागे. हिंगोलीमध्ये कृषी मंत्र्यांना दाखवले काळे झेंडे. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसानं सोनल प्रकल्प ओव्हरफ्लो. तर बुलढाण्यामध्ये अतिवृष्टीनं 2,58,000 क्षेत्र बाधित. पावसानं कापूस सोयाबीनचं मोठं नुकसान. ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सांगोल्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या 2 मुली गेल्या वाहून. सध्या शोध कार्य सुरू. वाशिममध्ये पावसानं सोयाबीन पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त. शेतांना आलं तळ्याचं स्वरूप. सांगोला तालुक्यामध्ये पावसाचं थैमान. माहीम गावातील ओढ्यामध्ये 2 तरुण गेले वाहून. शेतीसह लोकवस्तीमध्ये शिरलं पावसाचं पाणी. नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह शहरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. पंढरपूरमध्ये शुक्रवारी रात्री दमदार पाऊस. अतिवृष्टीप्रमाणे झालेल्या पावसानं शहरात 71 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसानं पेट्रोल पंपासह झोपडपट्टी परिसरात अनेक सखल भागामध्ये पाणी. हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस. कयाधू नदीला पूर. समगा ते हिंगोली मार्गावर वाहतूक ठप्प. कोयना धरण 100% भरलं. धरणाच्या 4 दरवाजांमधून 8,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रामध्ये सुरू. 2 दिवसापासून परिसरात मुसळधार पाऊस. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसानं शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी. तर पावसानं पुन्हा एकदा अक्कल हिप्परगे ते कर्जगी रस्ता बंद. कोल्हापुरातील राजाराम बंधारा 6व्यांदा पाण्याखाली. रात्री झालेल्या मुसळधार पावसानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. बीडच्या आष्टीमधील देवळाली गाव परिसरामध्ये पावसानं शेतीचं मोठं नुकसान. डाळिंब, लिंबू या फळबागेसह शेती पिकांचं मोठं नुकसान. जगायचं कसं? शेतकऱ्यांचा आक्रोश. छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापुरात पावसानं खरीपाच्या पिकांचं नुकसान. मका, तूर, कपाशी, भुईमूग पिकांचं नुकसान. तातडीनं आर्थिक मदतीची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,418 कोटी रुपयांचं 3 महिन्यात अतिवृष्टीनं नुकसान. 5,000 गावांमधील 19 लाख शेतकरी बाधित. 630 कोटींची मदत शासनाकडून 18 सप्टेंबरपर्यंत मंजूर. अतिवृष्टीनं राज्यातील शेतकरी संकटामध्ये. विदर्भात 7 लाख हेक्टरवरील पिकांना फटका. तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात फळबागांचं मोठं नुकसान. जालन्यामध्ये 14 तारखेला धनगर समाजाचा इशारा. मोर्चा उपोषणाचा आजचा 4था दिवस. 24 तारखेपर्यंत आरक्षण दिलं नाही तर उद्रेक होईल. आंदोलकांचा सरकारला इशारा. लातूरच्या औसा रोड परिसरामध्ये दिवसाढवळ्या रोकड लंपास. वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्यानं एकच खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू. रत्नागिरीमध्ये सुरक्षा तपासणीच्या दरम्यान अधिकाऱ्यांनी कपड्यामध्ये लपवलेले 10,000 रुपये किमतीचे ई सिगारेट जप्त केले. एका युके नागरिकाच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल.
नागपूरमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या 2 सख्ख्या भावांना अटक, आरोपींकडून 50 वाहन आणि 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. गोट्या गीतेसह 5 आरोपींवरील मकोका रद्द, गोट्या गीते वाल्मिक कराडचा समर्थक, 7 पैकी 5 आरोपींवरील मकोका रद्द. गोट्या गीतेनं आणखीन भयानक प्रकार केले तर जबाबदार कोण? वाल्मिक कराडच्या राईट हँड गोट्या गीतेवरील मकोका रद्द केल्यानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया संतापल्या. यवतमाळमध्ये पदभरतीच्या नावाखाली युवकांची आर्थिक फसवणूक, उमेदवारांकडून अर्जासाठी 315 रुपये तर 15,500 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेतलं. पैसे परत करण्याचे पोलिसांचे आदेश, तर 2,000 उमेदवारांना पैसे परत मिळणार. अहिल्यानगरच्या शिंगवे नाईक येथील शिवराम मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना अटक, चोरट्यांकडून 1 लाखांचे दागिने हस्तगत. चोरीमध्ये आरोपींनी 2.5 लाखांचे दागिने लंपास केले होते. कोल्हापूरमध्ये 36 लाखांची घरफोडी उघडकीस, कर्नाटकातील 3 चोरट्यांना अटक, आरोपीकडून 36,70,120 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कराडमध्ये मोबाईल बदलण्याच्या वादातून युवकाचा मृत्यू, मोबाईल शॉपीमध्ये ग्राहक आणि दुकानदार कर्मचाऱ्यांमध्ये वाद, कराड शहर बस स्थानक परिसरातील घटना. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरामध्ये अज्ञाताकडून 8 वाहनांची तोडफोड, पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं केली तोडफोड, शहरामध्ये भीतीचं वातावरण. ठाण्यातील शिळफाट्यावरून 1,10,80,000चा गांजा जप्त, ठाणे पोलिसांची मोठी कारवाई, तर आरोपीला 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. पुणे विमानतळावर 2.5 कोटींचे ड्रग्ज पकडले, 250 ग्रॅम मेथक लोन नावाचे ड्रग्ज हस्तगत, बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला करण्यात आली अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी चोरांची टोळी सक्रिय, सातारा परिसरातील दुचाकी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद, चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 354 किलो गांजाची झाडं जप्त, सुमारे 42,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, आरोपींवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी खरेदी विक्रीच्या वादातून तरुणाला मारहाण, हल्ल्यामध्ये तरुणाच्या कानाचा पडदा फाटला, हडको कॉर्नर परिसरातील घटना, तर गुन्हा दाखल. भंडाऱ्यामध्ये गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या 3 वाहनांची ट्रकला जोराची धडक, चालक फरार, तर 40 गोवंश जनावरांची सुटका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.